चला जाऊया मैदानाकडे. आत्ता तर होणारा सामना आहे तो चला मित्रांनो सामने फास्ट खेळत आहेत. पंचांना विनंती असेल, कमिटीला विनंती असेल, आपण संघ फास्ट खेळवा. विवेक नाडकर कुठे असेल तर त्यांनी कृपया स्टेज मध्ये संपर्क साधायचा आहे. हॅलो, कृपया एक कमिटीचा निर्णय, महत्वाचा निर्णय आलेला आहे. अंपायर डिसिजन, लास्ट डिसिजन. अंपायरने दिलेला निर्णय हा सर्व खेळाडूंनी मान्य करावा असा कमिटीचा निर्णय आहे. हॅलो चेक. चला मित्रांनो जरा स्पीडअप करा. बराचसा उशीर आपण त्या ठिकाणी बराचसा वेळ खर्च घालवलाय. खऱ्या अर्थानं जर विचार केला आपण तर ही स्पर्धा अगदी वेळेत पूर्ण होणं फार गरजेचं आहे. सर्व खेळाडूंना पुन्हा एकदा विनंती असेल, पहा रिव्ह्यू कुठल्याही गोष्टीकरता घेतलं जाणार नाही आहे. ऑनफिल्ड पंच आहेत आणि ऑनफिल्ड पंच त्या ठिकाणी जो निर्णय देतील तो निर्णय हा योग्य असेल आणि तो निर्णय मान्य करावा लागेल. हां, जर डाऊटफुल असेल पंचांना तर निश्चितच पंचांकरता रिव्ह्यू असे, पण बाकी खेळाडूंनी कृपया कुठल्याही रिव्ह्यूची मागणी त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये करायची नाही आहे. एक महत्त्वपूर्ण मॅच आहे. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते टीम आकृती 11 विपक्ष टीम असेल ना समोर, ती म्हणजे 3 एंजल्स. हा ठीक आहे, ठीक आहे. हॅलो चेक. चला टीम आकृती 11 विपक्ष टीम 3 एंजल्स. एक महत्त्वपूर्ण मॅच. खरं तर आकृती 11 संघ म्हटलं की आठवण येते राकेश आवाद यांची, पण याही वर्षी जर आपण पाहिलं तर ना संघ मालक राकेश आवाद आहेत ना टीम मध्ये ते खेळत आहेत, तरी देखील टीम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे. यावर्षी बरेचसे चेंजेस या रेपोली प्रीमियर लीग मध्ये पाहायला मिळत आहेत. बरेचसे आयकॉन्स वेगवेगळ्या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला स्वयं आहे, एका बाजूला करण आपल्याला पाहायला मिळेल. या दोन खेळाडूंच्या दरम्यान एक रंगली जाणारी ही बॅटल, सामना क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये एक महत्त्वपूर्ण लढत आहे. मागची मॅच आपण पाहिली जिथं बरेचसे ट्विस्ट मॅच मध्ये आलेले पाहायला मिळाले. 52 धावा सहजरित्या समर्थ 11 रेपोली या संघानं त्या ठिकाणी चेस केल्या. पहिला बॉल, कोलात टाकलेला बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न, कव्हर रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना एक सिंगल आली आहे. पहिल्या बॉल वरती अकाउंट ओपन केलंय. टीम 3 एंजल्स संघाचा विचार केला तर करण जांभरे ज्याच्यावरती या टीमची बरीचशी मदार आहे, पण मागील काही हंगामापासून तो आउट ऑफ दी फॉर्म आहे. या रेपोली प्रीमियर लीगच्या या 5व्या पर्वामध्ये तो पुन्हा एकदा आपल्या फॉर्म मध्ये परत येणार का यावं लागेल. स्पर्धा मोठी आहे, प्लॅटफॉर्म मोठं आहे, नाव तुम्हाला मोठं करायचं आहे. क्षमता आहे या खेळाडूकडे, अगदी चांगल्या दर्जाचा खेळ आणि कमबॅक करणं जाणतो. आजच्या स्पर्धेमध्ये एक दमदार कामगिरी करणार का. पुढील बॉल, ओ यावेळेस चांगला बॉल मिस केला. पुढे सरसावले जरूर होते, तद्वत मात्र पुन्हा एक सिंगल पाहायला मिळतीये. आक्रमण करण्याचा प्रयत्न जरूर राहिला होता. फुल टॉस बॉल मिडल ऑफ द बॅट करणं गरजेचं होतं, तद्वत मात्र एक सिंगल आली आहे. सिंगलनं स्कोर कार्ड पुढे सरसावलं जाईल ना, तो 2 या आकड्यावरती. 8 संघ, 8 संघामध्ये लागलेली चुरस, 8 संघामध्ये पेटलेला हा संघर्ष. संध्याकाळच्या सत्रामध्ये त्यातील फक्त एकच संघ प्रबल दावेदार असणार आहे. लो फुल टॉस, वा काय नजाकत आहे. पॉवर प्लेचं षटक सुरू असल्या कारणानं धावा तर तब्बल मिळतील. बॉल जाईल 1 बाउंस सीमा पार. 4
इलिव्हेशन जे होतं ना ते बरंचसं गाठलं होतं, अंतर पार करू शकलं नाही. पुन्हा लोअर फुल टॉस, इथं चांगलं परफेक्ट टायमिंग आहे, यावेळेस परफेक्ट मिडल ऑफ द बॅट झालंय, बॉल गेले थेट सीमा पार, षटकार. चढवलेत. पुढील बॉल, ओ याही वेळेस नजाकत बरा फटका आलाय, स्किड झाला पण बॉलला पाठवलंय आरपार सीमा पार. पहा इकडे सई 11 संघाचे खेळाडू आता चिंतित आहेत, कारण त्यांनाही वाटतंय की या खेळाडूला आम्ही का सोडलं. अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये साकारली जातीये, जिथं 18 धावांना स्कोर कार्ड वरती आल्यात. शेवटचा बॉल आहे, या बॉल वरती देखील जर एक फटका आला ना तर षटकारांची हॅट्रिक करणच्या बॅट मधून आजच्या दिवसातली येईल. पण पुढील बॉल, ओ यस इट इज, वा आली आहे अफलातून, सलग 3 बॉल वरती 3 षटकार. ओ माय गॉड, माशा आलेत, बाजूला व्हा, बाजूला व्हा, खाली वाका. पहिल्या षटकामध्ये अफलातून बॅटिंग पहा. महादेवजी जांभरे यांच्या माध्यमातून वडिलांकडून बक्षीस येणं म्हणजे मुलासाठी खूप मोठी बाब असते. करण जांभरे करता त्या 3 षटकारांकरता 200 रुपयाचं कॅश प्राइज जमा झाले. अगदी संपूर्ण सीझन मध्ये फ्लॉप ठरलेला हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः या मॅच मध्ये बरसतोय. ही रण मशीन आहे, जेव्हा चालते ना तेव्हा अगदी धावांचा ओघ मात्र या धावफलकावरती येत असतो. 24 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्यात ठोकल्यात ना त्या करण जांभरेनं. पहिल्या मॅच मध्ये अक्षरशः फ्लॉप झालेला करण पहा या दुसऱ्या मॅच मध्ये म्हटलं त्याच पद्धतीनं आत्मविश्वास फार महत्वाचा, आणि तोच आत्मविश्वास घेऊन करण मैदानावरती खेळपट्टीवरती दाखल झाला. आता मात्र मनोबल उंचावलंय, त्या ताकदीची फलंदाजी पुन्हा एकदा पाहायला मिळेल. षटकाची सांगता झालीये, षटक दुसरं. किरण आलेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला बॉल कार्पेटच्या साह्यानं मिड ऑन रिजन मध्ये फ्लिक केलंय, तद्वत मात्र एक सिंगल आली आहे. सिंगलनं मात्र स्ट्राईकवरती करणला आणलंय. पहा संतोष आहेत जिथं नॉन स्ट्रायकिंग एंडवरती, त्यांना ठाऊक आहे करण चांगल्या अगदी रिदम मध्ये आहे आणि त्याला स्ट्राईक देणं फार गरजेचं आहे. एक सिंगल आली आहे, 25 धावा स्कोर कार्ड वरती आल्या आहेत. खूप साऱ्या धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. पहा इकडे 52 धावा देखील चेस होत आहेत, म्हणजे बॅटिंग फ्रेंडली पिच आहे, हे पाटा विकेट्स आहे. पुढील बॉल, ओ याही वेळेस खोदून काढलाय. लॉंग ऑफ रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना डीपचा प्रोटेक्शन पुढे सरसावलाय. दुहेरीचा प्रयत्न, दुहेरी ही पूर्ण चांगली रनिंग बिटवीन दोन्ही बॅटर्सच्या माध्यमातून. पहा पुन्हा एकदा करण करता पारितोषिक आले. पुन्हा जर षटकारांची हॅट्रिक मारली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. टीम मॅनेजमेंट खुश आहे. 3 एंजल्स या संघाचं नेतृत्व करण करतोय मैदानाच्या आतमध्ये. ओमकारही हसतोय, माझ्या बॅटमधून कधी येणार. पुढील बॉल, ओ याही वेळेस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड बॉल चाललाय. ओहो, 1 बाउंस सीमा पार.
क्यू डीजे पहा चौकार आलाय. जेव्हा जेव्हा करण स्ट्राईक वरती आलाय तेव्हा तेव्हा विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. 31 धावा धावफलकावरती आल्या. दुसऱ्या षटकाचा खेळ जिथं प्रगतीपथावरती आहे. याला कॉन्फिडन्स म्हणतात, सेल्फ कॉन्फिडन्स म्हणतात. एक रिस्पेक्टफुल इनिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते ना ती करण जांभरेच्या माध्यमातून. पुढील बॉल फुलर लेन डिलिव्हरी जिथं काऊ कॉर्नरला प्रोटेक्शन उभा आहे. दुहेरीचा प्रयत्न आहे. फेकी पहा किती खराब आहे. तुम्हाला रॉकेट थ्रो करणं, साईड आर्म थ्रो करणं गरजेचं होतं या ठिकाणी. इथं 2 धावा आल्यात. दुहेरी धाब्यानं 33 धावा धावफलकावरती बनल्या जातील. हा थरार आहे, हा रोमांच आहे. रेपोली प्रीमियर लीग 2025चा 5वं पर्व आगाज अगदी चांगला आहे. मात्र अजून अंजामपर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. संध्याकाळच्या सत्रापर्यंत आपल्याला जायचं आहे. लो फुल टॉस, आणखीन एक मोठा दणका. ओहो करण ही रन मशीन आज थांबत नाहीये. पहा षटकाराने 39 धावा मैदानामध्ये कुठल्यात. अद्याप करण जांभरे थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. अफलातून बॅटिंग साकारली या मॅच मध्ये. अगदी मी म्हणणाऱ्या गोलंदाजांनाही त्यांनी अक्षरशः घाम फोडले. 39 धावा. ओमकार हसतोय. संपूर्ण सीझन फ्लॉप गेलेला खेळाडू आज चांगला बरसतोय. पुढील बॉल पुन्हा एकदा उडवलाय. यावेळेस स्लॉप केले. बरंच एलिव्हेशन चेंडूने गाठलंय. हो डिस्टन्स कव्हर करणार नाहीये. पुन्हा झेल सुटलाय. या 2 धावा पुन्हा ऍड होतील धावफलकावरती. 41 पहा 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20.5 ची सरासरी पाहायला मिळते आहे. म्हणजे जर याच 20च्या सरासरीनं पुढे गेले ना तर 60 धावा अगदी आरामात लागल्या जाऊ शकतात आणि एक मोठी धावसंख्या उभी केली जाऊ शकते. टीम 3 एंजल्स या संघाच्या माध्यमातून एक चांगल्या दर्जाचा प्रेक्षणीय सामना मैदानाच्या आतमध्ये. करण जांभरे अगदी जर पाहिलं ना आपण तर ज्याच्या बॅटमधून 4 षटकार आणि 2 चौकार आपल्याला पाहायला मिळालेत. 41 धावा बनल्यात जिथं फक्त 2 धावा संतोष यांच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळत आहेत. म्हणजे तब्बल 39 धावा कुठल्यात एकट्या करण. चला 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 जरा स्पीडअप करा. ड्रिंक्स ट्रॉली मैदानाच्या आतमध्ये पुरस्कृत अविनाश भोईर पाहायला मिळत आहेत. एक्केचाळीस बनल्यात. 39 एकट्या करणच्या बॅटमधून आल्यात. म्हणजे या लीग मधलं पहिलं अर्धशतक झळकावण्याची संधी ना ही करण जांभरेला आहे. या येणाऱ्या षटकामध्ये अशाच पद्धतीची बॅटिंग, अशा पद्धतीचे स्ट्रोक निश्चितपणाने जर एक्झिक्यूट केले ना. चांगली डिलिव्हरी. इकडे काय घडणार. विकेट सॅक्रिफाईस करावी लागणार. ही पुढील मॅच असणार आहे सई 11 पक्ष टीम LP फायटर्स. हे षटक संपल्यानंतर आपण पुढील मॅचचं नाणेफेक करून घ्यायचं आहे. टीम सई 11 विपक्ष टीम LP फायटर्स. चला जाऊया मॅचकडे जिथं पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. 41 बनल्यात. प्रवीण आले. पहिल्या बॉलवरती आक्रमणही चढवलंय. वाह काय आक्रमण चढवलंय पहा. ताकद आहे या खेळाडूकडे. अगदी परफेक्ट टायमिंग मॅच केलं. बॉल गेला थेट
ऑफलाईन स्कोररमध्ये तुम्ही कल्पेजी पिसाल यांना पाहताय, तर आमच्या उजवीकडे आमचे परममित्र राकेश अवध. आणखीन एक मोठा दणका, आणखीन एक मोठा फटका. पहा, टीम 3 एंजल्सनं मागच्या मॅच मधून काहीतरी शिकलं. सलग 2 बॉल वरती 2 षटकार ठोकले, 53 धावा बनल्या. वाटलं होतं करण जांभरेचं अर्धशतक होईल, पण प्रवीण साळुंके आले मैदानाच्या आतमध्ये, ज्यांनी सलग 2 बॉलवरती चांगले 2 षटकार ठोकलेत. जसं भारतीय संघामध्ये हार्दिक पांड्या, कुणाची 50 असो कुणाची सेंचुरी असो, जवळ आली आणि हार्दिक पांड्या क्रीजवरती आले की साऱ्यांना धडकी भरवते, त्या पद्धतीची इनिंग. पण ही इनिंग दमदार इनिंग आहे. हे 2 षटकार येणं फार गरजेचं होतं, इथं चूक केली आहे. 5 चांगल्या रिदम मध्ये होते प्रवीणही. चला चला, चांगली फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये प्रवीणजी यांची होत होती आणि त्याच नादात तिकडे करण. ताळमेळ फार महत्वाचा असतो. पहा तुम्ही कॉल कशा पद्धतीने देताय, स्वीकारताय, ही देवाणघेवाण, ही आदान प्रदान फार महत्वाची. चला चला बॅटर्स. तरी 53 धावा बनल्यात, शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. नो आहे. सांगणार कधी? ठीक आहे, चला. 3-4 पास रस्ता झाला विकेट कसे काय करता ते झाला तो आता. ओमकार सर. या मॅचेस लाईव्ह आहेत, पहा. तुम्ही दररोज क्रिकेट खेळताय, थोडं इंटेन्शन द्या, लक्ष असू द्या मॅच वरती. चला, एक सिंगल आली, सिंगलला स्कोर कार्ड जाईल ना, तो 55 या आकड्यावरती 55 धावा बनल्यात. 2 बॉल शेवटचे उर्वरित बाकी असणार आहेत. पुढील बॉल स्लॉगरचं षटक. वा, चांगला बॉल होता, चांगली डिलिव्हरी फेकली, थोडी फ्लाइट दिली या बॉलला, जिथं बीट केलंय, 4 मुंड्या चित केलंय करण जांभरेला. 5वा डॉट बॉल. शेवटचा काय असणार आहे, कुठल्या धाटणीचा फेकला जाणार आहे. अप्रतिम गोलंदाजी, 2 षटकार जरूर आले प्रवीण साळुंके यांच्या बॅटमधून. चांगली बॅटिंग करत होते, निश्चितच त्याही बॉलवरती त्यांना आक्रमण चढवायचं होतं, पण त्यांनी विकेट गमावला. यावेळेस बॅट स्विंग झाली हातामध्ये, कव्हर मध्ये बॉल ट्रॅव्हल होईल, जिथं बॅकवर्ड पॉइंट मध्ये बॉल गेलाय. पहा, झाले 4 ना. 4 धावा आल्या तिकडे, धावून 4 धावा काढल्या. आज झालंय काय तुम्हाला? चला, या पुढील मॅच टीम सही आणि टीम LP फायटर्स. पुढील मॅचचा नाणेफेक करून घ्यायचा आहे. 59 बनल्या, 60चं लक्ष आहे, 60चं टार्गेट टीम आकृती 11 संघासमोर.
हॅलो 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 क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावायचे आहे. 3 एंजल्स अठरा चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता 3 एंजल्स या संघासाठी. चला क्षेत्ररक्षण लवकर लावून घ्यायचं. याच्यानंतर होणारी मॅच सई 11 विरुद्ध एलपी फायटर. एलपी फायटर या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय आणि सई 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले आहे. दरम्यान चालू असणारा सामना 3 एंजल्स वर्सेस आकृती 11. 18 चेंडू आणि 60 धावांचं आव्हान दिलंय ते 3 एंजल्स या संघानं आकृती 11 साठी. चला लवकर क्षेत्ररक्षण लावायचं आहे. पंच कोण जात आहे? सई 11 संघाचे खेळाडू कुठे असतील त्यांनी स्टेज जवळ यायचे आहे. सई 11 18 चेंडू आणि 60 धावा बनवायचे त्या आकृती 11 या संघाला. स्ट्राईकला असेल तो स्वयं आणि नॉन स्ट्राईक रवींद्र. तसेच गोलंदाजीसाठी संघाचा संघनायक करण जांभरे. चला सामना चालू करा. 18 चेंडू आणि 60 धावा. करण जांभरे सामना चालू करायचा लवकर. चला पंच सामना चालू करा लवकर. 18 चेंडू आणि 60 धावा बनवायचे त्या आकृती 11 संघाला. पहिला चेंडू करणचा स्वयंसाठी आणि हा निर्धाव चेंडू. चांगली अशी गोलंदाजी चालू आहे करणकडून. चांगल्या टप्प्यावरती टाकलेला चेंडू. चांगली अशी बघूया करणचा दुसरा चेंडू पुन्हा एकदा स्वयंसाठी आणि हा पुन्हा एकदा काही समजला नाही चेंडू. परंतु ही एक धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 2 चेंडू 1 धावा. चांगली अशी फटकेबाजी करावी लागेल स्वयंला. कारण की 18 चेंडू आणि 60 धावांचं आव्हान दिलंय ते 3 एंजल्स या संघानं. जशी करणनी बॅटिंग केली होती तशीच बॅटिंग स्वयंला सुद्धा करावी लागेल आपल्या संघाला जर विजयाच्या दिशेने घेऊन जायचं असेल तर. स्ट्राईकवर पहिल्यांदाच रवींद्र. करणचा तिसरा चेंडू खेळण्यासाठी आणि हा उंच मारलेला चेंडू. किती धावा मिळतील आणि या
6 धावा रवीच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 7 धावा. सरळ दिशेने बघूया किती धावा मिळतील का, रनआउट होईल का, परंतु चांगलं असं क्षेत्ररक्षण आणि एकच धावावर समाधान मानावे लागेल. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 8 धावा, 4 चेंडू. पहिल्या षटकातला 5वा चेंडू घेऊन सोयमसाठी धावगुडा फलंदाज. चांगली अशी फटकेबाजी करू शकतो सोयम, चांगले असे बघूया, परंतु वाईट चेंडू, पंचांचा निर्णय वाईट आणि अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येत वाढ, 9 धावा. अजूनही या षटकातले शेवटचे 2 चेंडू येणं बाकी. 18 चेंडू आणि 60 धावा बनवायचे आकृती 11 या संघाला. आणि हा मागच्या दिशेने मारले चेंडू, 1 धाव पूर्ण झाले. दुसरं धाव घेण्याच्या प्रयत्नात, परंतु एकच धावावर समाधान मानावं लागेल. चांगली अशी गोलंदाजी चालू आहे करणकडून, चांगली अशी फलंदाजी केली होती करणने. 3 चेंडूवरती 3 षटकार सुद्धा मारले होते त्याने. अशा प्रकारे धावसंख्येत 1 धावने वाढ. 10 धावा. अजूनही पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू येणं बाकी. रवीच्या बॅटमधून एक मोठा षटकार बघायला भेटला होता. पुन्हा एकदा वाईट चेंडू, अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येत वाढ, 11 धावा. अजूनही 13 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता येते आकृती 11 या संघाला. अजूनही दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये. पुन्हा एकदा वाईट चेंडू, अतिरिक्त 1 धाव. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 12 धावा. बघूया ऑफसाईडला मारलेला चेंडू, 1 धाव पूर्ण. खराब असं क्षेत्ररक्षण दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात आणि हा एकच धावावर समाधान मानावं लागेल रवीला. धावसंख्येत वाढ, धावसंख्या 13. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 13 धावा. चांगली अशी गोलंदाजी करणनी केली आपल्या संघासाठी, कारण की 18 चेंडू आणि 60 धावांचं आव्हान दिलं होतं आकृती 11 या संघाला. अजूनही स्वयं सुद्धा मैदानात. लवकर चालू करा विवेक, लवकर चालू कर. कल्पेश विशाल, भाई हॅलो हॅलो. हॅलो. दुसरं षटक भाई. बघूया आपटलेला चेंडू, वाईट चेंडू. अशा प्रकारे 1 धावेत वाढ. संघासाठी दुसरं आणि वैयक्तिक पहिलं षटक टाकण्यासाठी भाई बेंदुगडे चांगली अशी गोलंदाजी टाकली होती ती करणने. दुसरा षटक घेऊन भाई. बघूया भाईचा पहिला चेंडू रवीसाठी. पुन्हा एकदा आपटलेला चेंडू
झेलबाद होईल का आणि झेलबाद चांगला असं क्षेत्ररक्षण कुणालकडून आणि पहिला धक्का आकृती 11 या संघाला रवींद्र आवाज यांच्या स्वरूपात रवीची जागा सांभाळण्यासाठी सतीश चांगला असा फलंदाज सतीश सुद्धा एक कालखंड होता की आपल्या बॅटमधून चांगले असे धारदार षटकार मारण्याची ताकद होती, परंतु आत्ताच बोललो होतो चांगली अशी धार होती त्याच्याकडं षटकार मारण्याची आणि हा पहिल्या चेंडूवर आल्या आल्या 6 धावा चांगली अशी फटकेबाजी करावी लागेल धावसंख्येत वाढ एकवीस धावा अजूनही 39 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू भाईच्या सोयमसाठी अजूनही संघाचा संघनायक मैदानामध्ये उभा आहे, जास्त काही करू शकला नाही आपल्या बॅटमधून, चांगली अशी फलंदाजी करावी लागेल आणि हा वाईट चेंडू अतिरिक्त 1 धाव. पुन्हा एकदा वाईट चेंडू, धावसंख्येत वाढ 23 धावा. चांगली अशी खराब अशी गोलंदाजी चालू आहे ती भाईकडून, लगातार 2 चेंडूवरती 2 वाईट टाकून आणि हा त्रिफलाची स्वयं चांगली अशी गोलंदाजी भाईकडून. तीन खराब चेंडू टाकले भाईने, 3 चेंडू वाईट टाकून एक षटकार मारला होता सतीशने आपल्या बॅट मधून, परंतु पुन्हा एकदा सतीश आपल्या स्ट्राईक वरती आलाय. किती धावा घेईल आणि हा झेल बाद चांगला असो यष्टीरक्षकाकडून घेतलेला झेल.
नवीन बॅटर रुपेश सतीची जागा सांभाळण्यासाठी रुपेश, दोन्हीही बंधू छोटे मिया और बडे मिया. स्ट्राईकला येतो संदेश आणि नॉन स्ट्राईकला येतो रुपेश गोलंदाजीसाठी. वाईट चेंडू, 4 धावा बाईच्या स्वरूपात. या 4 धावा धावसंख्या 29. पहिला चेंडू बाईच्या स्वरूपात, या 4 धावा. चांगली अशी गोलंदाजी केली आहे दोन्हीही गोलंदाजांनी. आणि नंतर त्याच्यानंतर तिसरे जे गोलंदाज वापरले ते सीताराम जांभरे यांचा दुसरा चेंडू संदेशसाठी पुन्हा एकदा. आणि हा उंच मारलेला चेंडू, किती धावा मिळतील. आणि हा झेलबाद ओमकारच्या एक चौकार मारला होता प्रफुल्लने आपल्या संघासाठी. तिसरा चेंडू आणि हा सुद्धा निर्धाव चेंडू. चौथा चेंडू पुन्हा एकदा घेऊन सीताराम जांभरे बंडूसाठी. आणि हा हलक्या हाताने टॅप केलाय आणि हा एकच धावावर समाधान मानावे लागेल. चला याच्यानंतर होणारा सामना तयार राहायचा. सई 11 आणि LP फायटर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. सई 11 या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. वाईट चेंडू, धावसंख्येत वाढ. सई 11 आणि LP फायटर दोन्ही संघांना तयार राहायचं आहे. हा सुद्धा निर्धाव चेंडू. आणि अशा प्रकारे 3 एंजल्स हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक स्वागत. तसेच आकृती 11 या संघाचे सुद्धा हार्दिक स्वागत. चला LP फायटर क्षेत्ररक्षण लावायचं आहे.